हरि ओम श्री परमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 7व्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये तसेच 9व्या अध्यायातील 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये आसुरी आणि राक्षसी प्रकृती धारण करणारे मूढ लोक माझे भजन करत नाहीत असे म्हटले होते, तर ते माझा तिरस्कार करतात. तसेच 9व्या अध्यायातील 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये असे म्हटले आहे की दैवी प्रकृतीने युक्त असलेले महात्मे मला संपूर्ण भूतांच्या ठाई आणि अविनाशी असे समजून अनन्य प्रेमाने सर्व प्रकारे निरंतर माझे भजन करतात. परंतु तेथे दुसरा प्रसंग चालू असल्यामुळे दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती यांच्या लक्षणांचं वर्णन करता आलं नाही. मग 15व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलं आहे की जे ज्ञानी महात्मे मला पुरुषोत्तम असे जाणतात ते सर्व प्रकारे माझे भजन करतात. यावर स्वाभाविकपणे हे जाणण्याची इच्छा होते की भगवंतांना पुरुषोत्तम असे जाणून सर्व भावाने त्यांचं भजन करणारे दैवी प्रकृतीयुक्त महात्मे पुरुष आणि त्यांची इतर जे भजन न करणारे आसुरी प्रकृतीयुक्त अज्ञानी पुरुष आहेत त्यांची कोणकोणती लक्षणं आहेत. आणि म्हणून आता भगवंत दोघांची लक्षणं आणि स्वभाव यांचं विस्ताराने वर्णन करण्यासाठी 16वा अध्याय प्रारंभ करीत आहेत. यामध्ये पहिल्या 3 श्लोकांनी दैवी संपत्ती युक्त अशा सात्विक पुरुषांच्या स्वाभाविक लक्षणांचे विस्ताराने वर्णन केलेलं आहे. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्णपणे अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरिता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवंत, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचं आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन, भगवंतांच्या नामाचं व गुणांचं कीर्तन, स्वधर्माचं पालन करण्यासाठी कष्ट सोसणं आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता. अशा प्रकारे पहिल्या श्लोकामध्ये हे दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत. अभय पहिला गुण आहे दैवी संपत्तीचा, अभय. अभय कशाला म्हणतात? इष्ट असलेल्याचा वियोग आणि अनिष्ट असलेल्याचा संयोग यांच्या शंकेमुळे मनामध्ये जो भित्रेपणाचा विकार येतो त्याचे नाव भय होय. उदाहरणार्थ, प्रतिष्ठेच्या नाशाचे भय, अपमानाचे भय, निंदेचे भय, रोगाचे भय, राजदंडाचे भय, भूतपिशाच्याचे भय आणि मरणाचे भय इत्यादी या सर्वांचा पूर्णपणे अभाव असणे म्हणजेच अभय. दुसरा दैवी गुण आहे सत्वशुद्धी. म्हणजे काय? अंतःकरणाला सत्व असे म्हणतात. अंतःकरणामध्ये आसक्ती, द्वेष, हर्ष, शोक, ममत्व, अहंकार आणि मोह, मत्सर इत्यादी विकार आणि नाना प्रकारचे कलुषित असे पापमय भाव असतात. त्यांचा पूर्णपणे अभाव होऊन अंतःकरण हे पूर्णपणे निर्मळ व परिशुद्ध होणे म्हणजेच सत्वशुद्धी. तिसरा दैवी गुण आहे ज्ञानयोग व्यवस्थिती. कशाला म्हणतात ज्ञानयोग व्यवस्थिती?
तर परमात्म्याचे स्वरूप यथार्थपणे जाणून घेणे याचं नाव आहे ज्ञान. आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी परमात्म्याच्या ध्यानामध्ये निरंतर लागून राहणे याला ज्ञानयोग व्यवस्थितीही असे म्हणतात. पुढचा दैवी गुण आहे दानम. म्हणजे काय? कर्तव्य समजून देश, काल व पात्र यांचा विचार करून निष्काम भावनेने अन्न, वस्त्र, विद्या व औषधे इत्यादी वस्तू वाटणे याचं नाव आहे दान. पुढचा दैवी गुण आहे दमह. इंद्रियांना विषयांपासून बाजूला ठेवून त्यांना आपल्या स्वाधीन करून घेणे म्हणजे दम होय. यज्ञ. कशाला म्हणतात यज्ञ? भगवंतांनी तसेच देव, ब्राह्मण, महात्मा, अतिथी, माता पिता आणि वडील माणसांची पूजा करणे, हवन करणे आणि बली वैश्वदेव करणे हे सर्व यज्ञ आहेत. पुढचा दैवी गुण आहे स्वाध्याय. वेदांचे अध्ययन करणे, ज्यामध्ये विवेक, वैराग्य, भगवंताचे गुण, प्रभाव, तत्व, स्वरूप आणि त्याच्या दिव्य लीला यांचं वर्णन केलेलं असेल अशा शास्त्र, इतिहास आणि पुराण इत्यादींचं पठन पाठन करणे, तसेच भगवंताचे नाव व गुण यांचं कीर्तन करणे इत्यादी सर्व म्हणजे स्वाध्याय होय. पुढचा दैवी गुण आहे तपह. आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी कष्ट सहन करून अंतःकरण व इंद्रिये यांना तापविणे, तर याचेच नाव आहे येथे तप. 17व्या अध्यायामध्ये ज्या शारीरिक, वाचिक व मानसिक तपाचे निरूपण आहे तेथे तप या पदाचा त्याचा निर्देश अहिंसा, सत्य, शौच, स्वाध्याय आणि आर्जव इत्यादी लक्षणांचे निरूपण तपाचे अंग म्हणून झालेले आहे. परंतु या ठिकाणी निरनिराळे वर्णन केलेले आहे. पुढचा दैवी गुण आहे आर्जव. शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण यांच्या सरळपणाला आर्जव असे म्हणतात. पुढील दैवी गुण पुढच्या श्लोकामध्ये अहिंसा, सत्यम, क्रोधस, त्याग, शांतिरपैशुनम, दया, भूतेष्वलोलुप्त्वम, मार्दवम, ह्रीरचापलम. भगवंत म्हणतात, काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कुणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हैतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे असे काही दैवी गुण सांगितलेले आहेत. अहिंसा कशाला म्हणतात? कोणत्याही प्राण्याला कधीही कोठेही लोभ, मोह किंवा क्रोध यांच्यामुळे जास्त प्रमाणात, मध्यम प्रमाणात किंवा थोडेसेही कोणत्याही प्रकारचे दुःख स्वतःहून देणे, दुसऱ्याकडून देवविणे किंवा एखादा कुणाला त्रास देत असेल तर त्याला अनुमोदन देणे ही प्रत्येक स्थितीमध्ये हिंसा आहे. अशा प्रकारची हिंसा कोणत्याही निमित्ताने मन, वाणी व शरीर यांच्याद्वारे न करणे, म्हणजेच मनाने कुणाचे वाईट न इच्छिणे, वाणीने कुणाला शिवी न देणे, कठोर वचन न उच्चारणे आणि कोणत्याही प्रकारचे हानिकारक वचन न उच्चारणे, तसेच शरीराने कुणाला न मारणे, दुःख न देणे आणि कुणाचेही कोणत्याही प्रकारे नुकसान न करणे इत्यादी हे सर्वच अहिंसेचे भेद आहेत. पुढचा दैवी गुण आहे सत्य. इंद्रिये व अंतःकरण यांनी जसे पाहिले
ऐकले किंवा अनुभविलेले असेल, तसेच ते दुसऱ्यांना बरोबर समजविण्यासाठी कपट न करता यथाशक्य प्रिय आणि हितकारक अशा वाणीने सांगितले जाते, त्याला सत्य असे म्हणतात. अक्रोध, कशाला म्हणतात अक्रोध? स्वभाव दोषामुळे किंवा कुणाकडून अपमान, अपकार, निंदा किंवा मनाविरुद्ध कार्य केल्यावर, दुर्वचन ऐकून किंवा एखाद्याचे अनितियुक्त कार्य पाहून मनामध्ये एक द्वेषपूर्ण उत्तेजनामय वृत्ती उत्पन्न होते, हा आंतरिक क्रोध होय. याच्यानंतर शरीर, मन यांच्यामध्ये जळफळाट, मुखावर विकार आणि डोळ्यांमध्ये लाली हे सर्व उत्पन्न होणे हे वाढलेल्या क्रोधाचे स्वरूप आहे. त्या जळणाऱ्या व जाळणाऱ्या दोन्ही प्रकारच्या वृत्तींचे नाव क्रोध असे आहे. या वृत्तींचा सर्वथा अभाव असणे म्हणजेच अक्रोध आहे. पुढचा दैवी गुण आहे त्याग. केवळ गुण हेच गुणांमध्ये वर्तन करीत नाहीत. क्षमता, केवळ गुण हेच गुणांमध्ये वर्तन करीत आहेत. माझा या कर्माशी काहीही संबंध नाही असे मानून किंवा मी भगवंताच्या हातामधील कळसूत्री बाहुली आहे, भगवंतच आपल्या इच्छेनुसार माझे मन, वाणी व शरीर यांच्याकडून सर्व कर्म करून घेत आहेत, माझ्यामध्ये आपणहून काही करण्याची शक्ती नाहीये, मी काही करतही नाहीये असे मानून कर्तृत्व अभिमानाचा त्याग करणे म्हणजेच त्याग होय. किंवा कर्तव्य कर्म करत असताना त्याबद्दलच्या ममता, आसक्ती, फल व स्वार्थ यांचा पूर्णपणे त्याग करणे याला सुद्धा त्यागच म्हटले जातं. तसेच आत्मोन्नतीला विरोधी अशा वस्तू, भाव व क्रिया यांच्या त्यागाचेही नाव यांच्या त्यागाचेही नाव या ठिकाणी त्याग म्हटलेलं आहे. शांती कशाला म्हणतात? जगाबद्दलच्या चिंतनाचा पूर्ण अभाव झाल्यावर विक्षेपरहित अंतःकरणामध्ये जी सात्विक प्रसन्नता वाटते, तिचे नाव या ठिकाणी शांती असे म्हटलेलं आहे. अपैशुनम कशाला म्हणतात? दुसऱ्याचे दोष पाहणे किंवा ते लोकांना सांगणे किंवा एखाद्याची निंदा अथवा चुगली करणे म्हणजे पिशुनता. हिचा सर्वथा अभाव असणे याचं नाव आहे अपैशुनम. सर्व प्राण्यांवर दया करणं म्हणजे काय हो? तर कोणत्याही प्राण्याला दुःखी असल्याचे पाहून त्याचे दुःख कोणत्या तरी प्रकारे कोणत्याही स्वार्थाने म्हणजे कोणत्याही स्वार्थाचा विचार न करता निवारण करण्याचा प्रयत्न करणे आणि सर्व प्रकारे त्याला सुखी बनण्याचा जो भाव असतो त्याला दान, दया असे म्हणतात. दुसऱ्यांना दुःख न देणे म्हणजेच अहिंसा होय आणि त्यांना दुःख देण्याचा भाव म्हणजे क्षम्यता, त्याला दुःख न देणे म्हणजे अहिंसा आणि त्यांना सुख देण्याचा जो भाव असतो त्याला दया असं म्हणतात. हाच अहिंसा आणि दया यामधील भेद आहे. पुढचा दैवी गुण आहे अलोलुप्त्वम. इंद्रिये व विषय यांचा संयोग झाल्यावर त्याबद्दल आसक्ती वाटणे आणि दुसऱ्यांना विषयभोग करताना पाहून त्या विषयाच्या प्राप्तीसाठी मन लाचावणे म्हणजे लोलुपता होय. तिचा पूर्ण अभाव याचं नाव आहे अलोलुप्त्वम. पुढचा दैवी गुण आहे मार्दव. कशाला म्हणतात मार्दव? अंतकरण, वाणी, व्यवहार यांच्यामध्ये कठोरतेचा पूर्णपणे अभाव होऊन ते अत्यंत कोमल होणे यालाच मार्दव असं म्हणतात. री कशाला म्हणतात? री बघा, वेद, शास्त्र व लोकव्यवहार यांच्या विरुद्ध आचरण न करण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांचे विरुद्ध आचरण करण्यामध्ये जो संकोच वाटतो त्याला री म्हणजेच लज्जा असं म्हणतात. अचापल कशाला म्हणतात? अचापल हात, पाय
इत्यादी हलवणे, काड्या मोडणे, जमीन टोकरणे, फुकटची बडबड करणे, काही मागमूस नसलेल्या गोष्टींचा विचार करणे इत्यादी. हात, पाय, वाणी आणि मन यांचा यांचा जो निरर्थक क्रियांचं ऐक्य, निरर्थक क्रिया करणं, याचं नाव आहे चपलता. हिलाच प्रमाद असे म्हणतात. हिचा पूर्णतः अभाव यालाच अचापलत्वम असे म्हणतात. दैवी संपत्तीचे काही गुण तृतीय श्लोकामध्ये. तेज, क्षमा, धृती, शौच, मद्रोहो, नातिमानिता भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत. अर्जुना, तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व दैवी संपत्ती. हे अर्जुना, दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची ही लक्षणं आहेत. या श्लोकात सांगितलेलं लक्षण पहिलं तेज. कशाला म्हणतात तेज? श्रेष्ठ पुरुषांच्या विशेष शक्तीचं नाव तेज आहे. त्यामुळे त्यांच्या समोर विषयासक्त आणि नीच प्रकृतीचे मनुष्य बहुतेक अन्याय आचरण करताना थबकतात आणि त्यांना सांगितल्याप्रमाणेच श्रेष्ठ कर्मे करू लागतात. महापुरुषांनी सांगितल्याप्रमाणे ती विषयासक्त मनुष्य, अन्यायी मनुष्य त्यांच्या आज्ञेनुसार कर्म करू लागतात. हे त्यांचं तेज आहे. क्षमा, आपला अपराध करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करणे किंवा देवविण्याची इच्छा न करणे, कोणत्याही प्रकारे त्याचा सूड घेण्याची इच्छा न करणे, त्याचे अपराध हे अपराध न मानणे आणि ते पूर्णपणे विसरून जाणे म्हणजे क्षमा होय. अक्रोधामध्ये फक्त क्रोधाचाच अभाव सांगितलेला आहे, परंतु क्षमेमध्ये अपराधासाठी न्यायोचित शिक्षा करण्याच्या इच्छेचाही त्याग आहे. हाच अक्रोध आणि क्षमा यामधील परस्पर भेद आहे. पुढचा दैवी गुण आहे धृती. कशाला म्हणतात धृती? मोठे संकट, भय, दुःख हे आल्यावरही विचलित न होणे, काम, क्रोध, भय किंवा लोभ यांनी कोणत्याही प्रकारे आपला धर्म व कर्तव्य यांचेपासून विन्मुख न होणे म्हणजेच धृती होय. याला धैर्य सुद्धा म्हणतात. शौच कशाला म्हणतात? सत्यतापूर्वक पवित्र व्यवहारामुळे द्रव्याची शुद्धी होते. त्या द्रव्याने प्राप्त केलेल्या अन्नामुळे आहाराची शुद्धी होते. यथायोग्य वर्तनामुळे आचरणाची शुद्धी होते आणि जल, मृत्तिका इत्यादीच्या प्रक्षालनासारख्या क्रियेमुळे शरीराची शुद्धी होते. या सर्वांना बाह्य शौच म्हणजे बाहेरची शुद्धी असे म्हणतात. तिलाच या ठिकाणी शौच या नावाने उल्लेखले आहे. आंतरिक शुद्धी ही सत्वशुद्धी या नावाने पहिल्या श्लोकात स्वतंत्रपणे सांगितलेले आहे. पुढचा दैवी गुण आहे अद्रोह. आपल्याबरोबर शत्रुतेचा व्यवहार करणाऱ्या प्राण्याबद्दलही जरासुद्धा द्वेष किंवा शत्रुतेची भावना नसणे याला अद्रोह असे म्हणतात. न अतिमानिता म्हणजे स्वतःला श्रेष्ठ, मोठा, पूज्य असे समजणे, तसेच मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि पूजा इत्यादींची विशेष इच्छा बाळगणे, तसेच इच्छेविनाही हे सर्व मिळाल्यावर विशेष प्रसन्न होणे ही अतिमानितेची लक्षणे आहेत. या सर्वांचा पूर्णपणे अभाव असणे याचं नाव न अतिमानिता असे म्हणतात. अशा प्रकारे धारण करण्यास योग्य असलेल्या दैवी संपत्तीने युक्त अशा पुरुषांच्या लक्षणाचं वर्णन करून
आता त्यागण्याजोग्या आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या पुरुषाची लक्षणे संक्षेपाने सांगितली जात आहेत. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषांची लक्षणं आहेत. दंभ कशाला म्हणतात? मान, मोठेपणा, पूजा आणि प्रतिष्ठा यांच्यासाठी धन इत्यादींच्या लोभाने किंवा कोणाला तरी ठकविण्याच्या इराद्याने स्वतःला धर्मात्मा, भगवत भक्त, ज्ञानी किंवा महात्मा असे म्हणून प्रसिद्ध करणे, अथवा दिखाऊपणा, दिखाऊ धर्मपालनाचे, दातेपणाचे, भक्तीचे, व्रत उपवास इत्यादींचे, योग साधनेचे किंवा कोणत्याही प्रकारे आपले साधत असेल तर तसे ढोंग करणे याला दंभ असे म्हणतात. दर्प कशाला म्हणतात? विद्या, धन, कुटुंब, जात, अवस्था, बल आणि ऐश्वर्य इत्यादींमुळे मनात जी घमेंड असते, जीमुळे मनुष्य दुसऱ्यांना तुच्छ समजून त्यांची अवहेलना करतो, तिचं नाव आहे दर्प. अभिमान म्हणजे काय? स्वतःला श्रेष्ठ, मोठा किंवा पूज्य असे समजून मान, मोठेपणा, प्रतिष्ठा, पूजा इत्यादी मिळण्यासाठी इच्छा ठेवणे, तसेच हे सर्व मिळाल्यावर प्रसन्न होणे, याचं नाव आहे अभिमान. पुढचा आसुरी गुण आहे क्रोध. वाईट चालीच्या किंवा क्रोधी मनुष्याच्या संगतीमुळे किंवा कुणी आपला तिरस्कार, अपकार किंवा निंदा केल्यावर, मनाविरुद्ध कार्य झाल्यावर, कुणाचे दुर्वचन ऐकून किंवा कुणाचा अन्याय पाहून इत्यादी कोणत्याही कारणाने अंतःकरणामध्ये जी द्वेषयुक्त भावना होते, जीमुळे मनुष्याच्या मनात सुडाची भावना जागी होते, डोळ्यामध्ये लाली येते, ओठ फळफळू लागतात, मुखाचा आकार भयानक होते, बुद्धी मारली जाते आणि कर्तव्याचा विवेक उरत नाही, इत्यादी कोणत्याही प्रकारच्या उत्तेजित वृत्तीचं नाव क्रोध आहे. पारुष्य कशाला म्हणतात? कोमलपणाचा, अत्यंत अभावाचे किंवा कठोरपणाचे नाव पारुष्य आहे. कुणाला तरी शिवी देणे, कटुवचन बोलणे, टोमणे मारणे इत्यादी वाणीची कठोरता आहे. विनयाचा अभाव असणे आणि शरीराची कठोरता आहे. विनयाचा अभाव असणे, शरीराची कठोरता, तसेच क्षमा व दया यांच्या विरुद्ध सूड आणि क्रूरता यांची जी भावना, तिला मनाचा कठोरपणा असे म्हणतात. आणि शेवट आहे अज्ञान. सत्य, असत्य, धर्म, अधर्म इत्यादींना यथार्थपणे न समजणे आणि त्यांच्या संबंधी विपरीत निर्णय करणे म्हणजे या ठिकाणी अज्ञान असे म्हणतात. अशा प्रकारे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांनी युक्त असलेल्या पुरुषांच्या लक्षणाचं वर्णन करून आता भगवंत दोन्ही संपत्तीचे फल काय आहे हे सांगतायत. अर्जुन हा दैवी संपत्ती युक्त असल्याचे सांगून आश्वासन देत आहेत. दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदम दैवी मभिजातोसी पांडव. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. आणि म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मलेला आहेस. या अध्यायाच्या प्रारंभी आणि याच्या पूर्वीही दैवी संपत्तीचे विस्ताराने वर्णन केले आहे, परंतु या आसुरी संपत्तीचे वर्णन आत्तापर्यंत फार थोडक्यातच झालं. म्हणून आसुरी प्रकृतीच्या मनुष्यांचा स्वभाव आणि आचार व्यवहार यांचं विस्ताराने वर्णन करण्यासाठी भगवंत त्याची प्रस्तावना करीत आहेत.
द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थ मे शृणु. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितलेले आहे. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दल माझ्याकडून सविस्तर ऐक. अशा प्रकारे आसुरी प्रकृतीच्या मनुष्याच्या समुदायाची लक्षणं ऐकण्यासाठी अर्जुनाला सावध करीत भगवंत त्याचं वर्णन करीत आहेत. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यंतेषु विद्यते. अर्जुना, आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. आसुर स्वभावाच्या लोकांमध्ये विवेक, शौच आणि सदाचार इत्यादींचा अभाव असल्याचं सांगून आता त्यांच्या नास्तिक भावाचं वर्णन भगवंत करीत आहेत. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनेश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत कामहैतुकम. हे अर्जुना, ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्यांचे कारण आहे, याशिवाय दुसरे काय असणार, अशी त्यांची वृत्ती असते. या श्लोकाचा भावार्थ काय? या श्लोकामध्ये आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्याचे जे मन आहे त्या मनाने कल्पलेल्या कल्पनेचं वर्णन केलेलं आहे. ते लोक असे म्हणतात की या चराचरात जगामध्ये भगवंत किंवा एखाद्या धर्माचा आधार नाही आहे आणि या जगाची कोणतीही नित्य सत्ता नाही आहे किंवा मरणानंतर म्हणजे जन्मापूर्वी कोणत्याही जीवाचं अस्तित्व नाही आणि कोणीही हे रचणारा, नियामक व शासक असा ईश्वर नाही आहे. हे चराचर जग फक्त स्त्री पुरुषांच्या संयोगानेच उत्पन्न झालेले आहे. म्हणून फक्त काम हाच याचं कारण आहे, याशिवाय याचा आणखी कोणताही हेतू नाही आहे. असे नास्तिक सिद्धांत मांडणाऱ्या लोकांचा स्वभाव व आचरण हे कसे असते, या जिज्ञासेवर आता भगवंत पुढील 4 श्लोकामध्ये त्यांची लक्षणं सांगत आहेत. एतान दृष्टिमवष्टाभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हितः. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होत असतात. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानमदान्वितः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रतः. ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगामध्ये वावरत असतात. चिंतामपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रितः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषय भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. आशापाश शतैर्बद्धा कामक्रोधपरायणः इहन्ते कामभोगार्थ
मन्या येनार्थ संचयान. अर्जुना, शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषय भोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. मागील 4 श्लोकांमध्ये आसुर स्वभावाच्या मनुष्यांची लक्षणे व आचरण सांगून आता पुढील 4 श्लोकांमध्ये त्या लोकांच्या अहंता, ममता आणि मोह यांनी युक्त अशा संकल्पाचं वर्णन करीत त्यांच्या दुर्गतीविषयी भगवंत सांगत आहेत. इदमद्य मया लब्ध मिमं प्राप्से मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. अर्जुना, ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. मनोरथ हा शब्द या ठिकाणी स्त्री, पुत्र, धन, जमीन, घर आणि मान मरातब इत्यादी सर्व मनोवांछित पदार्थांच्या चिंतनाचं वाचक आहे. म्हणून या श्लोकामध्ये असं दाखवलं आहे की आसुर स्वभावाचे जे पुरुष आहेत हे अहंकाराने नाना प्रकारचे विचार करीत असतात. अमुक अभिष्ट वस्तू मी आपल्या पुरुषार्थाने प्राप्त करून घेतली आणि आता अमुक वस्तू मी आपल्या पुरुषार्थाने प्राप्त करीन. माझ्याजवळ इतके धन आहे, एवढं माझं ऐश्वर आहे, हे पूर्वीपासूनच आहे आणि आता इतकी आणखी घेईन, आणखी होईल, असं ते विचार करत असतात. असो मया हत शत्रुर हनिष्ये चापरानपि ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी. अर्जुना, ते म्हणतात या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, मी ऐश्वर्य भोगणार आहे, मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि मी बलवान तसाच सुखी सुद्धा आहे. आढ्योभिजनवानस्मी कोण्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहितः अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृतः प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरके शुचौ. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकामध्ये पडतात. पंधराव्या श्लोकात भगवंतांनी म्हटलं होतं की ते लोक यज्ञ करीन असे म्हणतात, म्हणून पुढच्या श्लोकात त्यांच्या यज्ञाचं स्वरूप सांगितलेलं जात आहे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्वितः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. अर्जुना, ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाचे किंवा पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करत असतात. अशा प्रकारे आसुरभाव असणाऱ्या मनुष्यांच्या यज्ञाचं स्वरूप सांगितल्यावर आता त्यांच्या दुर्गतीचं कारण असलेल्या स्वभावाचं भगवंत वर्णन करतायत. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधंच संश्रितः मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्यसूयकाः. ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधाधिकांचे आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात
असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. अहंकार, बल, दर्प, काम व क्रोध यांचे पराण होतात. म्हणजे नेमकं काय होतात, याचं तात्पर्य काय? तर या शब्दाने भगवंताने असं दाखवलंय की ते आसुर स्वभावाचे लोक अहंकाराने म्हणतात की आम्हीच ईश्वर आहोत, सर्व भोग भोगणारे आहोत, सिद्ध आहोत, बलवान आहोत, सुखी आहोत, जे आम्ही करू शकत नाही असे कोणतंही कार्य या जगामध्ये नाही. आपल्या बळाच्या आधारामुळेच ते दुसऱ्याशी वैर करतात. त्यांना धमकवण्यास, मारण्यास आणि संकटात टाकण्यात ते तयार होतात. ते आपल्या बळामुळेच कुणालाही किंमत देत नाहीत. दर्पामुळे ते पुशारक्या मारतात आणि आम्ही मोठे श्रीमंत आहोत आणि मोठ्या कुटुंबाचे आहोत, आमच्यासारखा दुसरा कोण आहे. कामाचा आश्रय करून ते नाना प्रकारचे दुराचार करतात आणि क्रोधपरायण होऊन म्हणतात की जो कोणी आमच्या विरुद्ध वागेल किंवा आमचे नुकसान करेल त्याला आम्ही ठार मारू. अशा प्रकारे फक्त अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध यांच्या आधारे ते तऱ्हेतऱ्हेचा कल्पनाविलास करीत असतात. जे काही करतात ते सर्व याच दोषांनी प्रेरित होऊन आणि यांचा आधार घेऊन ते करीत असतात. ईश्वर, धर्म, शास्त्र कशाचाही ते आधार घेत नाहीत. अशा प्रकारे 7व्या श्लोकापासून तर 18व्या श्लोकापर्यंत आसुरी स्वभावाच्या लोकांचे दुर्गुण आणि दुराचार इत्यादींचं वर्णन करून आता त्या दुर्गुण दुराचारी लोकांबद्दल त्याज्य बुद्धी दाखवण्यासाठी पुढील 2 श्लोकांमध्ये भगवंत त्या लोकांची घोर निंदा करीत त्यांच्या दुर्गतीचं वर्णन करीत आहेत. तानहम द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्रमशुभा नासुरेष्वेव योनिषु. अर्जुना, त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमांगतिम. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. आसुर स्वभावाच्या मनुष्यांना सतत आसुर योनी आणि घोर नरक हे प्राप्त होण्याची गोष्ट ऐकून अशी जिज्ञासा वाटते की या दुर्गतीपासून वाचून परमगती प्राप्त करण्याचा त्यांना कोणता उपाय आहे. यावर आता 2 श्लोकामध्ये सर्व दुर्गतीचे मुख्य कारण असलेल्या आसुरी संपत्तीच्या त्रिविध दोषांचा त्याग करण्यास सांगत भगवंत परमगतीच्या प्राप्तीचा उपाय सांगत आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. अर्जुना, काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याचा नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हीचा त्याग करावा. या ठिकाणी काम, क्रोध, लोभ यांना नरकाची द्वार असं का म्हटलेलं आहे? तर बघा, स्त्री, पुत्र इत्यादी सर्व भोगांच्या कामनेचे नाव काम आहे. त्या कामनेला बळी पडूनच माणसं चोरी, व्यभिचार व अभक्ष भक्षण इत्यादी नाना प्रकारची पापं करतात. मनाचे विरुद्ध झाल्यावर जी उत्तेजनामय वृत्ती उत्पन्न होते तिचं नाव क्रोध असे आहे. क्रोधाच्या आवेशामुळे मनुष्य हिंसा, प्रतिहिंसा इत्यादी तऱ्हेतऱ्हेची पापं करतात. धन इत्यादी विषयांच्या अत्यंत वाढलेल्या लालसेला लोभ असं म्हणतात. लोभी माणसं योग्य वेळी धनाचा त्याग करत नाहीत. अशा रीतीने अयोग्य रीतीने धन मिळवण्याचा आणि संग्रह करण्यात ते लागलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडून खोटेपणा, कपट, चोरी आणि विश्वासघात इत्यादी मोठमोठी पापं घडत असतात. या पापांचं फल तामिश्र, अंधतामिश्र इत्यादी नरकांची प्राप्ती आहे आणि म्हणून या तिन्हींना नरकांची द्वारं असं म्हटले. दुसरा प्रश्न असा की काम, क्रोध, लोभ यांना आत्म्याचा नाश करणारे असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? तर बघा, आत्मा हा शब्द, या शब्दाने येथे जीवात्म्याचा निर्देश आहे.
परमात्म्याचा नाही. जीवात्म्याचा नाश कधी होत नाही. म्हणून येथे आत्म्याच्या नाशाचा अर्थ जीवाची अधोगती आहे. माणसे ही जेव्हा काम, क्रोध, लोभ यांना वश होतात तेव्हापासून ते आपले विचार, आचरण व भाव यांच्या बाबतीत खाली येऊ लागतात. काम, क्रोध, लोभ यांच्यामुळे त्यांच्याकडून अशी कर्मे घडतात की त्यांचे शारीरिक पतन होते, मन वाईट विचारांनी भरले जाते, बुद्धी बिघडते, सर्व क्रिया दूषित होतात. त्यामुळे त्यांचं वर्तमान जीवन सुख, शांती आणि पवित्रता यांनी रहित होऊन दुःखमय बनतं. मरणानंतर त्यांना आसुरी योनी आणि नरक यांची प्राप्ती होते. आणि म्हणून या त्रिविध दोषांना आत्म्याचा नाश करणारे असं म्हटलेलं आहे. एतैर्विमुक्ता कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनश्रेयस ततो याति परांगतिम. हे अर्जुना, या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचं आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. जो वरील दैवी संपत्तीचं आचरण न करता आपल्या मर्जीप्रमाणे कर्म करतो त्याला परमगती प्राप्त होते की नाही यावर भगवंत म्हणतात, यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि त्याला सुखही मिळत नाही. शास्त्रविधी सोडून केली जाणारी मन मानेल तशी कर्मे ही निष्फल असतात. ही गोष्ट ऐकून अशी जिज्ञासा वाटते की अशा स्थितीमध्ये काय केलं पाहिजे. यावर भगवंत सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून अर्जुना, तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे हे योग्य आहे. अशा प्रकारे विषय सांगून भगवंतांनी 16व्या अध्यायाचा उपसंहार केला. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.